तो आणि ती. ती गहूवर्णी गोरी आणि तो उजळ सावळा. दोघांचं लग्न जमलं ते रीतसर बघण्याचा प्रोग्राम करूनच. तशी आधीची कुठली ओळख वगैरे नव्हती. प्रेमविवाह वगैरेही काही नाही. खरं तर तेव्हा तशी पद्धतच नव्हती आणि पुढेही त्यांची विशेष ओळख झाली नाही. कारण बघून पसंती ठरल्यावर लगेच साखरपुडा झाला आणि लग्न होईपर्यंत ज्या अवघ्या 3-4 वेळा भेटी झाल्या त्यातल्या त्यात 2 भेटी खरेदीच्या वेळी, म्हणजे घरच्या सगळ्या माणसांबरोबर, आणि बाकी वेळीही कोणी ना कोणी होतंच सोबत. त्यामुळे त्यात एकतर निवांतपणा नव्हता आणि एकमेकांना जाणणं, एकमेकांना ओळखून घेणं हे तर दूरच राहिलं. अल्पपरिचयच म्हणा ना. खरं तर त्या बघण्याच्या कार्यक्रमात तिने त्याच्याकडे हळूच एकदा नजर टाकून पाहिलं. तेव्हा तिला जाणवल्या त्याच्या रुंद काळाभोर मिशा आणि भेटक मनाचा भाव घेणारे काहीसे कठोर डोळे. त्यामुळे का कुणास ठाऊक, पण थोडं नकोच वाटलं होतं तिला. पण घरच्यांचा आग्रह आणि त्यांचं मातब्बर तालेवार घराणं पाहून शेवटी होकार दिला गेला. तिच्या घरापासून त्यांचं गाव 2 तासांवर आणि तिथून तो एकटा शहरात राहत होता. व्यवसायाच्या निमित्ताने ते शहर अजून पुढे 1 तासावर. होता होता लग्नाचा दिवस उजाडला. सगळे विधी पार पडले. लग्नामध्ये विधींच्या निमित्ताने त्याच्याकडे अधूनमधून बघताना तिला पुन्हा जाणवल्या त्याच्या रुंद काळाभोर मिशा आणि भेदक कठोर डोळे. थोडीशी हिरमुसलीच ती परत, पण इलाज नव्हता. लग्न सुरळीत पार पडलं. थोडीशी रडारड, गळामिठी वगैरे झाल्यानंतर सासरचे सर्वजण तिला घेऊन सासरच्या गावी गेले. सासरी गेल्यानंतर त्याच्या आईने आणि बहिणींनी तिचा ताबा घेतला. 2 दिवस नव्या नवरीचं कौतुक, पूजा हे सगळं आटपून 3ऱ्या दिवशी दुपारी जेवून तो आणि ती त्याच्या फियाटमधून निघाले. अगदी दोघंच नकोत, तुमच्याबरोबर कोणीतरी सोबतीला पाठवते, निदान काही दिवस तरी, असं सासूबाईंचं चाललं होतं. पण स्पष्ट आणि ठाम शब्दात तो नको म्हणाला. सासरेही त्याच्या बोलण्याला विरोध करत नव्हते. त्याच्या त्या ठाम शब्दांनी आणि रोकटोक वागण्याने पुन्हा एकदा तिचं मन दडपून गेलं. सासरहून अवघ्या तासाभरात ते त्यांच्या शहरातल्या घरी बंगल्यावर पोहोचले. बंगल्याचा प्लॉट 7-8 गुंठ्याचा असावा. त्यात तळ अधिक 1 मजली बांधकाम होतं. आजूबाजूला छान निगा राखलेला बगीचा केलेला होता. सगळी बंगल्यांचीच कॉलनी होती. प्रथम दर्शनीच तिला ते प्रसन्न घर, तो परिसर खूप आवडला आणि घर पाहून तिच्या चेहऱ्यावर नकळत उमटलेलं हसू पाहून त्याचाही चेहरा हसरा झाला. गेल्या गेल्या स्वयंपाकाच्या मावशींनी चहा पाजला. मग त्याने तिला घरभर फिरून अख्खं घर दाखवलं आणि सगळ्या शेवटी तो तिला घेऊन त्यांच्या बेडरूममध्ये आला आणि म्हणाला, ही आपली बेडरूम. एकदम हलक्या पिस्ता रंगात रंगवलेली, पांढरे पडदे खिडक्यांना लावलेली, संयत रंगसंगतीची आणि उंच अभिरुची दर्शवणारी प्रशस्त प्रसन्न खोली तिला एकदम आवडलीच आणि नकळत एक शहाराई अंगावर आला. बेडरूमला लागूनच वॉक इन वॉर्डरोब आणि त्यातूनच अटॅच बाथरूम होतं. ये, इकडे छान बाल्कनी आहे बघ, बरीचशी बाग दिसते आपली इथून. आणि हे बघ, तू गेले 2-3 दिवस लग्न कार्यात समारंभामुळे दमली असशील. कपडे बदल, जरा वेळ छान आराम कर, मावशी स्वयंपाक करतीलच. लग्नात आणि नंतरही जड जेवणच झाली आहेत, तेव्हा साधासाच बेत करायला सांगितलाय. चालेल ना? तिने मान डोलावली. मी पण येतो जरा बाकीची हालहवाल बघून. थोडा वेळ लागेल, तोपर्यंत हो निवांत. असं म्हणून तो गेलासुद्धा. तीही थोडी निवांत झाली. 1-1.5 तासांनी मावशींची हाक आली, चला जेवायला म्हणून. ती खाली गेली तर ताटं वाढलेलीच होती. मावशी म्हणाल्या, ताई, तुम्ही इथे नवीन आहात म्हणून आज साहेबांनी मला जेवण होईपर्यंत थांबायला सांगितलंय, वाढायला आटपायला वगैरे. पण उद्यापासून मला रोज एवढ्या उशिरापर्यंत नाही थांबता येणार. हां, पण काळजी करू नका, मी उद्या सकाळी सगळं स्वयंपाकघर तुम्हाला दाखवून ठेवते, म्हणजे तुमचं कधी काही अडायला नको. जेवणं झाली. मावशी सर्व आवरून गेल्या. तिचे पाय मात्र खालीच रेंगाळत राहिले. तिची वर जायची अनिच्छा, टाळाटाळ
तो पाहत होताच. चला जायचं ना वरती, असं म्हटल्यावर ती मुकाटपणे मान हलवून त्याच्याबरोबर वरच्या मजल्यावर गेली. बेडरूमच्या जस्ट आधी मगाशी दाखवताना राहिलेली वरच्या मजल्यावरच्या खोल्यांसाठी असलेली एक चहा कॉफीची छोटीशी पॅन्ट्री होती, ती त्याने दाखवली. पॅन्ट्री बघून ती बेडरूममध्ये गेली आणि बेडच्या एका कडेवर कशी तरी टेकून मान खाली घालून बसली. तिची मान खाली असतानाच तो कधी कपडे बदलून तलम सदरा लेंगा घालून तिच्याजवळ आला ते तिला कळलं पण नाही. हे बघ, तू पण आता जाऊन काहीतरी सुटसुटीत आरामशीर सुती कपडे घालून घे, बरं पडेल झोपताना ते. कशीनुशी मान डोलावत ती आत जाऊन कपडे बदलून आली. बाहेर आल्यावर पाहिलं तर तो तिथे नव्हताच. बेडवर जाऊन ती बसते न बसते तेवढ्या तो हातात ट्रे घेऊन दारातून आत आला. अगं, जाता जाता मावशींना जायफळ घातलेली कॉफी थर्मास भरून बनवायला सांगितली होती. घे उतून तुला हवी तेवढी, बरं वाटेल तुला. बोलता बोलता त्याने भगभगीत पांढऱ्या प्रकाशाची ट्यूबलाईट बंद करून मंद प्रकाशाचा दिवा लावला आणि चवीने कॉफी प्यायला लागला. पण झकास चव असली तरी तिची मात्र सर्कशीतल्या वाघबकरी सहभोजनासारखी अवस्था झाली होती. 2 दिवस लग्नाच्या मंडळींच्या गडबड गोंधळात सरले होते, पण आता कसला गोंधळही नव्हता अन कोणती माणसंही नव्हती. कॉफी पिऊन झाल्यावर तो तिच्यावर डोळे रोखून म्हणाला, मला जरा एका बाबतीत तुझ्याशी बोलायचं होतं. आणि मी सांगतोय ते मानायची जबरदस्ती नाही, मनापासून पटलं तर सांग मला. हे बघ, लग्न केलेले बरेच जण मित्रांच्या गप्पा, फुशारक्या, नवीन रुजू घातलेल्या परंपरा, खोटा पुरुषार्थ आणि चुकीच्या संकल्पना यावर विसंबून पहिल्या रात्रीच एकत्र येतात, आधीची ओळख असली नसली तरीही. आणि होतं असं की दुसऱ्या दिवसापासून ते एका स्त्रीशी संसार करतात आयुष्यभर. आणि ज्या मुलीशी त्यांचं लग्न झालेलं असतं, जिची त्यांना पुरेशी ओळख झालेली नसते, जिच्या आवडीनिवडींची त्यांना कसलीही कल्पना नसते, अशा गोड मुलीबरोबर ती थोडासुद्धा काळ एकत्र घालवत नाही. हां, कधीकधी सुरुवातीला पूजा, देवदर्शन यात 2-3 दिवस जातात, पण ते तेवढंच. आता खरं तर तुझी माझी आपली काही विशेष ओळख नाही आहे, तर थांबायचं का आपण काही दिवस जरा? मला आवडेल काही दिवस एका मुलीबरोबर असा संसार करायला. हे ऐकल्यावर तिने तर पहिल्यांदा सुटकेचा निश्वासच टाकला. उरावरचं प्रचंड ओझं उतरल्यावर आपसुकच तिचा टेन्स चेहरा नकळत थोडा हसरा झाला. ह्या भेदक कठोर डोळ्यांच्या पोलिसी मिशांच्या नवऱ्याकडून तिने ही अपेक्षाही केली नव्हती. आपोआपच तिला फार हलकं हलकं वाटायला लागलं. तिची झालेली सुटका, चेहऱ्यावरचा बदल त्याला खरं तर कळत होता. पण मध्येच तो गंभीर चेहऱ्याने म्हणाला, म्हणजे तुला चालणार असेल तरच, नाहीतर आपण आत्ताच. तिच्या चेहऱ्याचे भाव लगेच बदलले, डोळे विस्फारले. घाईघाईनेच ती म्हणाली, नाही नाही, ठीक आहे, तुम्ही म्हणता ते. आधीच बोललात तसंच असू दे. त्याने कसंबसं चेहऱ्यावरचं हसू लपवलं आणि म्हणाला, मग मुली मस्तपैकी झोपून जा. नाहीतरी 2 दिवस लग्नाची गडबड, प्रवास होताच आणि आधीचेही 8-15 दिवस गडबडीतच गेले असतील. जीव दमतोच. चल कर आराम, झोप शांतपणे. नवीन जागी झोप लागेल ना? आणि काही वाटलंच, लागलं सवरलं तर आहेच मी बाजूला. झोपायच्या आधी मी नेहमी बाल्कनीतून जरा वेळ आपली बाग बघत असतो, अंधारातच. अख्ख्या दिवसाची गडबड, कोलाहल वितळून जातो हळूहळू, मग झोपही मस्त लागते. तर मी येतोच जरा वेळात, पण तू वाट नको बघूस मी यायची. तू झोप निवांत. तो आला तेव्हा ती खरंच गाढ झोपली होती. सकाळी तिला जाग आली तेव्हा तो शेजारी नव्हताच. रात्री बाल्कनीतून कधी आत आला कळलंच नव्हतं. आणि झोपही अशी लागलेली की एकदाही जाग आली नव्हती. खरं तर आपण वेगळ्या ठिकाणी आहोत हेच तिला जरा वेळाने लक्षात आलं. एक नवा अनपेक्षित अख्खा दिवस तिच्या पुढे उभा होता, तोही सर्वस्वी नवीन ठिकाणी. मग मात्र ती पटकन उठलीच. बाथरूममध्ये जाऊन पटकन ब्रश केलं आणि पलंगावर येऊन बसते न बसते
तेवढ्यात तो हातात चहाचा ट्रे घेऊन आलाच. चहा घे मुली, म्हणत त्याने चहाचा कप तिच्या हातात दिला. तिला अगदी कसनुसं झालं. विलक्षण अपराधी भावनेनं ती म्हणाली, अहो हे काय? हे काय म्हणजे? चहा, तोही माझ्या हातचा स्पेशल. बिस्किटेही आहेत हवी तर. अहो तसं नाही. अगं तसंच आहे. रोजचा पहिला चहा करायची माझी कित्येक वर्षाची सवय आहे. म्हणजे इथे एकटा राहत असल्यापासून. आणि लग्न झालं म्हणून मी काही ती मोडणार नाही हां. यापुढेही रोज असंच चालू राहणार. चहा तुला काय कमी जास्त हवं ते मला पिऊन झाल्यावर सांग. पण तसा चहा मात्र उद्यापासून मिळेल. चल घे लवकर, गार होईल. आणि तिची रोजची सकाळची सुरुवात अशीच होत गेली. कधी चहा घे मुली, कधी ए पोरी चहा घे, आणि कधी तर बालिके तुझा चहा म्हणत ट्रेमधून तो अगदी तिच्या हातात चहाचा कप द्यायचा. रोज रात्री तो तिच्या शेजारीच असायचा, पण अंतर राखून. घरातही ती हळूहळू रुळत होती. मावशी होत्याच, पण तिने आता बागेतही इंटरेस्ट घेतला. माळीकाका होतेच मदतीला. त्या पंधरवाड्यात 2-3 वेळा त्याच्या वेगवेगळ्या विवाहित मित्रांच्या घरी ते जाऊन आले. त्यांच्या घरात त्यांचं वागणं आणखीनच वेगळं असायचं, युथफुल. रात्रीची जेवणं झाल्यावर त्यांच्याशी बोलताना कधी ती त्याला तिच्या आधीच्या आठवणी सांगायला लागली ते तिलाही कळलं नाही. आणि झोपायच्या आधी तीही आता त्याच्यासोबत बाल्कनीत जात होती. त्याची बाग बघत होती, निशब्द. एकदा बुलेटवरून तो तिला थोड्या दूरच्या टेकडीवर सूर्यास्त दाखवायला घेऊन गेला होता. तिची सुळसुळी साडी बघून तो काळजीने म्हणाला, सवय आहे ना, धरून बस नीट, पडशील नाही तर. तसं खांद्यावर हात ठेवून पहिल्यांदाच बसताना थोडी तारांबळच उडाली तिची. पण तो सूर्यास्त आणि येता जातानाचा परतीचा प्रवास तिच्या कायमच लक्षात राहील असा झाला. पुढच्या आठवड्यात 2 चित्रपटही त्यांनी पाहिले. त्यातला पहिला एक छान कौटुंबिक चित्रपट होता, पण दुसरा मात्र कुठल्या तरी एका जुन्या हवेलीत पांढऱ्या कपड्यात दिवे घेऊन फिरणाऱ्या बाईचा हॉन्टेड चित्रपट होता. त्या रात्री मात्र भीती वाटून ती त्याच्या बाजूला सरकूनच झोपली होती. पण असं सगळं होत असताना कोणाच्या चुक्या झाल्या, मग त्याच्या ऑफिसमधले असोत किंवा नियम मोडणारे रस्त्यावरचे कोणी, की मग मात्र फोनवरचे किंवा प्रत्यक्षातले त्याचे शब्द विलक्षण कठोर होत. डोळे अजूनच भेदक आणि चेहरा कोणी त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही असा वाटणारा, एकदम दगडी. कुठल्याही विचारात गळून गेला असला की असंच व्हायचं. आणि आतापर्यंत कितीही चांगला वागला असला तरी त्या डोळ्यांची तिला भीतीच वाटायची. पण तरीही हल्ली तो सोबत असला की तिला बरं वाटायचं. त्याची संगत तिला आवडायला लागली होती. आधीचा परकेपणा जाणवेनासा झाला होता. त्याच्या भेदक नजरेमुळे, जाड मिशांमुळे कुठेतरी त्याला न स्वीकारणारं तिचं मन आता तिलाच दगा देऊ लागलं होतं. हृदय बैमान होऊ लागलं होतं. त्याच्या सानिध्यात तिच्या अंगावर उठणारे रोमांच आता त्यालाच फितूर झाले होते. तिचा गंध आता तिच्या मनातल्या भावनांची चुगली करू पाहत होता. आणि वाईट गोष्ट ही होती की बहुतेक हे सारं सारं त्याला कळलं होतं. एके दिवशी तो तिला म्हणाला, काय हो, किती दिवस असं मुलगी मुलगी म्हणून घरात फिरणार? बाई म्हणून काही महत्त्वाची जबाबदारी घ्या की आता. आणि हे बोलताना त्याच्या मिशामिशातून एक लबाड चावट हसू झिरपत होतं. आणि हे ऐकून तिची धडधड मात्र विलक्षण वाढली होती. पुढे 2 दिवसांनीच बालिके चहा असं म्हणून चहा देऊन एकत्र चहा पिता पिताच तो तिला म्हणाला, अगं ऐक, उद्या संध्याकाळी 5 किलो गुलाब पाकळ्या मागवतोय. म्हटलं तुझ्या सोयीचा दिवस आहे का ते तुला विचारूया. नसेल तर तू म्हणशील तेव्हा. मग चालेल ना उद्या? विचारताना त्याची नजर वर करणी भयंकर निरागस होती. पण काटोकाट लपलेले हसू त्याच्या ओठांच्या कोपऱ्यातून झिरपतच होते. संपूर्ण शरीर थरथरत असताना तिच्याही नकळतीने कधी ओकारार्थी मान हलवली ते तिचं तिलाही कळलं नाही. आता त्याचे डोळेही हसले आणि मग त्यांचं झिरपणारं हसू चेहऱ्यावरून निथळायला लागलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो तिला म्हणाला, अगं ऐक ना, एक कबुली द्यायची होती.
त्या गुलाबाच्या पाकळ्या फक्त परवानगीपुरत्याच होत्या बरं का. ते पाकळ्या वगैरे फार फिल्मी वाटतं ना, म्हणून त्या फक्त कॅन्सल केल्यात. बाकी बेतात मात्र माझ्याकडून तरी काहीच बदल नाही आहे. त्या रात्री त्यांच्या बाल्कनीला त्या दोघांची अनुपस्थिती विशेष जाणवली. आजही ती या घरात आली होती तेव्हाच्या पहिल्या रात्रीसारखीच अवघडून पलंगावर बसली होती. आजही उरात धडधड होत होती, पण आज तो तेवढा परका नव्हता. नकोसा तर अजिबातच नव्हता, पण त्याच्या नजरेला नजर मात्र आजही देवत नव्हती. एरवी एकाच पलंगावर पण तरीही अंतर राखून असणारा तो आता अगदी जवळ आला होता, आणि ते डोळेही तिच्या चेहऱ्यावर अगदी जवळ. पण त्याच्या चेहऱ्याला उग्रपणा देणाऱ्या भीतीदायक मिशा आता अचानक मृदू फुलपाखरी झाल्या होत्या, गुदगुल्या करणाऱ्या. ती स्वतःचीच उरली नव्हती. आणि तेव्हाच तो अचानक म्हणाला, बघायला आल्यापासून तू मला काहीशी नाराज वाटत होतीस. म्हणजे तुझा पूर्ण नकार नाही, पण अगदी आवर्जून मनापासून होकार असाही नाही. काहीतरी किंतु असल्यासारखी. त्यामुळे तुझा तो किंतु नाहीसा होईपर्यंत मी थांबायचं असं ठरवलं होतं. आता तो गेलाय असं वाटते मला. अर्थात काही दिवस मला तुझ्यासारख्या गोड मुलीबरोबर असे काढायचेच होते. पण अजूनही तुझ्या मनात काही किंतु असेल तर मी इथेच थांबू शकतो. तिने त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याचं बोलणं थांबवलं आणि त्याला जवळ ओढून घेतलं. आता मात्र तो सुद्धा त्याचा उरला नव्हता. तिला सकाळी जरा उशिरात जाग आली. आजची सकाळ वेगळीच होती. एकाच वेळी उत्साही आणि त्याच वेळेला आळसावलेली. तिने हात आणून एक मोठा आळस देत शेजारी पाहिलं. तो नेहमीप्रमाणेच शेजारी नव्हता. तेवढ्या दारात पावलं वाजली आणि हातात चहाचा ट्रे घेऊन तो दारातून प्रवेशला. बाईसाहेब, चहा. त्या बदललेल्या संबोधनाने पुन्हा एकदा लख्खपणे आदली रात्र तिच्या डोळ्यासमोरून गेली. एकाच वेळी धुसमुसळा आणि नंतर लगेच सांभाळून घेणारा तो. कधी राकट तर कधी हळूवार स्पर्श करणारा तो. कधी समंजसपणे तर कधी लहान मुलासारखा हट्टीपणे वागणारा तो. कधी हक्क गाजवणारा तर कधी आर्जव करणारा तो. अनेक रूपं. चहाचा ट्रे साईड टेबलावर ठेवून तिच्याकडे वळलेल्या त्याच्या चेहऱ्यावर तिची नजर स्थिरावली. तिच्याशी सलगी झालेल्या त्या मिशा आता तिच्या नजरेला खुपत नव्हत्या. त्याच्या नजरेला तिची नजर भिडली आणि तिथेच अडकली. एरवी भेदक वाटणारे ते डोळे आता अजिबातच तसे वाटत नव्हते. त्या प्रेमळ, आपुलकीने अथांग मायेने भरलेल्या डोळ्यांकडे पाहता पाहता ती त्या नजरेत हरवून गेली. आणि त्या दिवसाचा पहिला चहा मात्र थंडगार होऊन तसाच पडून राहिला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.